अस्तु। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। ओम शांति शांति शांतिः। भवद्भ्यो सर्वेभ्यो स्वागतं नमस्काराः च। अयमस्माकं 19 पाठः अस्ति। 19 नाम 19 19तमः पाठः 19th क्लास्। अत्र सर्वेषां स्वागतम्। अद्य वयं सप्तमी विभक्तेः अभ्यासं कुर्मः। तस्य प्रतिकृतिम् अहम् अस्माकं गणे स्थापितवान्। तस्य उद्घाटनं करोमि। मम फलकं दृश्यते वा? दृश्यते महोदय। अस्तु, धन्यवादः। सप्तमी विभक्तिः। सप्तमी विभक्तिः। सर्वेषाम् अपि वस्तूनां को अपि आधारः भवति एव। आधारः, आधारपदस्य कः अर्थः? आधारपदस्य कः अर्थः? बेसिस, फाउंडेशन, बेस। तर्हि किमपि वस्तु अस्ति चेत् तस्य वस्तुनः आधारः भवति एव। इदानीम् अहमस्मि मनोजः। मम आधारः कः? मम आधारः भूमिः अस्ति। भूमेः उपरि अहं तिष्ठामि। इदानीं भूमेः आधारः अस्ति वा? भूमेः अपि कश्चन आधारः भवति किल? भूमेः आधारः भवितुम् अर्हति? भूमण्डलम्। भूमण्डलं नाम भूमिः इत्येव अर्थः। यूनिवर्स् लाइक विश्वम्। आकाशे आकाशे भूमि तिष्ठति। आकाशः। अत्र आकाशः नाम स्पेस् इति अर्थः। आकाशः, आकाशपदस्य लिङ्गद्वयं वर्तते। आकाशः अथवा आकाशं पुल्लिङ्गरूपम् अस्ति, नपुंसकलिङ्गरूपम् अपि अस्ति। सो भूमिः आकाशे, आकाशे तिष्ठति। आकाशस्य आधारः कः? व्योमः। व्योम इति आकाशस्य एव पर्यायपदमस्ति। अतः भगवतः कृते एकं नाम वर्तते। ॐ सर्वाधाराय नमः। तर्हि भगवान् कः? भगवान् कः भवति? सर्वव्यापी भगवान्। अत्र सर्वाधाराय नमः। तर्हि भगवान् कः भवति? सर्वेषाम् आधारः स एव। सर्वेषाम्
आधारः भगवान् भवति। भगवतः आधारः नास्ति, अतः भगवतः कृते अपरं नाम अस्ति। ॐ निराधाराय नमः। निराधाराय नमः। तर्हि भगवान् कः? निराधारः इत्युक्ते तस्य आधारः नास्ति। सः एव सर्वेषां लोकानां विश्वानाम् आधारः। तस्य पुनः अपरः आधारः नास्ति। भवतु, सर्वेषां वस्तूनामपि कोऽपि आधारः भवति एव। एवं यः आधारः भवति तस्य सप्तमी विभक्तिः भवति। भूमेः आधारः। तर्हि भूमिः आकाशे तिष्ठति। तर्हि अत्र आकाशपदम् आधारः अस्ति, अतः आकाशे तिष्ठति। आकाशः परमात्मनि तिष्ठति। परमात्मनि, परमात्मनि सप्तमी विभक्ति रूपम् आत्मन् शब्दः, परमात्मन् शब्दः, तस्य सप्तमी विभक्ति रूपं परमात्मनि। आकाशः अथवा आकाशं परमात्मनि तिष्ठति, सप्तमी विभक्ति रूपम् आधारपदम्। अतः यः आधारः भवति तस्य सप्तमी विभक्तिः भवति। उदाहरणं, मम गृहे एकः शुनकः अस्ति। शुनकः कुत्र अस्ति? गृहे अस्ति। गृहं शुनकस्य आधारः भवति। गृहं शुनकस्य आधारः भवति। तत्र तस्मिन् स्थाने शुनकः भवति, अतः गृहपदस्य सप्तमी विभक्तिः। मम गृहे एकः शुनकः अस्ति। इदानीम् अभ्यासं कुर्मः। अधः सूचितान् आधारभूतान् शब्दान् आश्रित्य वाक्यानि रचयत। इदानीं बीजानि कुत्र भवन्ति? फले। फलानि कुत्र भवन्ति? सस्ये। सस्यानि कुत्र भवन्ति? उद्याने। उद्यानम् अथवा उद्यानानि कुत्र सन्ति? जयनगरे। जयनगरं कुत्र अस्ति? बेङ्गळूरुनगरे। एवं परम्परा वर्तते। बेङ्गळूरुनगरे जयनगरम् अस्ति। इदानीं द्वितीयवाक्यम् अद्य कक्षायां के सन्ति? अस्तु। पी प्रतिभा, आर् पी राधिका भगिनी पुत्तूरुतः, आर् रूपालक्ष्मी भगिनी। एवम् उत्तराणि वदन्तु। प्रतिभा भगिनी। भवती तूष्णीं तिष्ठति, न श्रूयते। बेङ्गळूरुनगरे जयनगरे उद्यानम् अस्ति। बेङ्गळूरुनगरे जयनगरे उद्यानम् अस्ति। साधु। अग्रिमं वाक्यं। राधिका भगिनी। द्वितीयं वाक्यं महोदय। तृतीयम् आर्पी लिखितवान्, राधिका पुत्तूर् इति। उद्याने सस्यम् अस्ति। उद्याने सस्यम् अस्ति। इदानीं वाक्यद्वयं रूपालक्ष्मी भगिनी वदतु। चतुर्थं पञ्चमं च। सस्ये फलम् अस्ति। फले बीजम् अस्ति। अत्र बहुवचनं। बीजेषु फलं, फले, फले बीजानि
बीजम् अस्ति न बीजानि 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 अस्ति बीजानि सन्ति फले बीजानि सन्ति उत्तमम् इदानीम् अग्रे गच्छामः एवमेव विद्यालयः प्रकोष्ठः ग्रन्थालयः ग्रन्थः नीतिविषयाः रूपालक्ष्मी भगिनी विद्यालये प्रकोष्ठः अस्ति न साधु प्रतिभा भगिनी प्रकोष्ठे ग्रन्थालयः अस्ति साधु राधिका भगिनी ग्रन्थालये नीतिविषयाः सन्ति ग्रन्थालये ग्रन्थे ग्रन्थालये ग्रन्थः अस्ति राधिका भगिनी ग्रन्थे ग्रन्थे नीतिविषयाः सन्ति विषयाः सन्ति साधु उत्तमम् इदानीं पुनः राधिका भगिनी पाकशालायां वाटिका अस्ति वाटिका नाम उद्यानं समानः अर्थः उद्यानम् इति नपुंसकलिङ्गं पदं वाटिका इति स्त्रीलिङ्गं पदं तर्हि एतानि सर्वाणि अत्र स्त्रीलिङ्गपदानि उपरि विद्यालयः प्रकोष्ठः ग्रन्थालयः ग्रन्थः नीतिविषयाः इति किं लिङ्गपदानि पुल्लिङ्ग अत्र नपुंसकलिङ्गपदानि इदानीं प्रतिभा भगिनी अस्तु वाक्यद्वयं वदतु प्रतिभा भगिनी वाटिकायां लता अस्ति इतोपि एकं वाक्यं लतायां शाखा अस्ति लतायां शाखा अस्ति अन्तिमं वाक्यं रूपालक्ष्मी भगिनी शाखायां पिपीलिका अस्ति पाठशाला पिपीलिका सन्ति अत्र एकवचनं पिपीलिका यदि विसर्गः लिख्यते चेत् बहुवचनं लता क्रीपर शाखा ब्रांच पिपीलिका एंट गुड सो अत्र सर्वत्र सप्तमी विभक्तिः अधुना ईकारान्तं स्त्रीलिङ्गमेव किन्तु अत्र आकारान्त स्त्रीलिङ्गं शाला वाटिका लता शाखा पिपीलिका इदानीम् ईकारान्त स्त्रीलिङ्गं रूपालक्ष्मी नगर्यां विपणिः अस्ति विपणिः अस्ति अग्रिमं वाक्यं ओके विपण्यां साधु विपणिः नाम मार्केट इति मार्केट ओके विपण्यां वीथिः अस्ति विसर्गः नास्ति वीथिः अस्ति वीथि नाम मार्गः रोड इति स्ट्रीट प्रतिभा भगिनी प्रदर्शिन्याम् अधिकारिणी अस्ति वीथि वीथ्यां प्रदर्शिनी अस्ति अग्रिमं वाक्यं भवती एव वदतु प्रदर्शिन्याम् अधिकारिणी अस्ति अधिकारिणी अस्ति सम्यक् तर्हि इदानीम् एकवारं रूपाणां
स्मरणं कुर्मः, शब्दरूपाणां स्मरणं। सप्तमी विभक्ति एकवचनं, तदानीं सप्तमी विभक्तिः द्विवचनं, सप्तमी विभक्तिः बहुवचनम्। अधुना केवलं सप्तमी विभक्तिः एकवचनम् इत्यस्य रूपं लिखामः। राम किं भवति? रामे रामे फल फले फले लता लतायां लतायां साधु हरिः हरौ हरौ गुरुः गुरौ तदनन्तरं नदी नद्यां यां शक्तिः शक्त्याम् अथवा शक्तेः अल शक्तेः न शक्तौ 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 अथवा शक्त्याम्। उत्तमम्। तदनन्तरम् अहं मयि मयि साधु त्वं त्वयि त्वयि वेरी गुड सः सः तस्मिन् स्मिन् सा तस्यां तस्यां वेरी गुड इदं एतस् इदं न जानामि महोदय मರ್ತೋಗಿದೆ अस्मिन् इयं अमुष्मिन् अस्याम् अस्यां याम् अयं अस्मा अस्पल अस्मिन् एव अस्मिन् इदमिति नपुंसकलिङ्गम् इयम् इति स्त्रीलिङ्गम् अयम् इति पुल्लिङ्गम् पुल्लिङ्गम् एतत् अस्याम् एतस्मिन् एतस्मिन् एषा एषायाम् एतस्याम् एतस्याम् तस्याम् एषः तस्मिन् एतस्मिन् 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 भवान् भवति भवति भवती भवत्यां भवत्याम् आत्मा आत्मनि 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 तदनन्तरं हनुमान् हनुमति अल हनुमत् वेरी गुड हनुमति लक्ष्मीः लक्ष्म्याम् 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 वणिक् वाणिज्यं भरत वणिजि वणिजं वणिजं महोदय वणिजि 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 भगवान् भगवती भगवती साधु एवं बहूनां रूपाणाम् अभ्यासः कृतः।
अग्रे गच्छामः। अयं द्वितीयः सन्दर्भः। संस्कृताध्ययने, संस्कृत प्लस अध्ययने, अत्र दीर्घसन्धि, संस्कृताध्ययने मम महती आसक्तिः अस्ति। इदं वाक्यं सम्यक् पश्यन्तु। मम महती आसक्तिः कुत्र अस्ति? संस्कृताध्ययने मम महती आसक्तिः अस्ति। आसक्तिः नाम इंट्रेस्ट। इति वाक्ये आसक्तिः, आसक्तेः आधारः संस्कृताध्ययनं, द बेसिस ऑफ इंट्रेस्ट। इंट्रेस्ट कुत्र वर्तते? इंट्रेस्ट इत्यस्य आधारः संस्कृताध्ययनम्। आधार शब्दस्य का विभक्तिः भवति? सप्तमी विभक्ति। सप्तमी विभक्तिः। किन्तु पूर्वं ये आधाराः अस्माभिः दृष्टाः, ते आधाराः किं वक्तव्यम्? एते आधाराः वस्तुरूपेण सन्ति। इदानीं साक्षात् एते आधाराः दृश्यन्ते। बेंगलुरु नगरं दृश्यते, जयनगरं दृश्यते, उद्यानं दृश्यते, किन्तु संस्कृताध्ययनम्, अध्ययनं दृश्यते वा? अध्ययनं न दृश्यते। अतः एषः आधारः विषयरूपः आधारः, केवलं विषयः। सर्वदा आधारः वस्तु एव भवतु इति नियमः नास्ति। विषयरूपेण अपि आधारः भवति। अत्र संस्कृताध्ययनम् इति विषयरूपेण आधारः। एतादृशस्य आधारस्य अपि सप्तमी विभक्तिः भवति। अभ्यासः: आवरणे दत्तानां शब्दानां उचितैः रूपैः रिक्तस्थलानि, रिक्त नाम एम्प्टी, रिक्तस्थलानि पूरयत, फिल। तर्हि अत्र किम् अस्ति? सः भवतः अनादरः मास्तु। सः, सः इति पदस्य सप्तमी विभक्ति रूपं तस्मिन्। तस्मिन् भवतः अनादरः मास्तु। तस्मिन् जने, तस्मिन् पुरुषे अनादरः, भवतः अनादरः मास्तु। एवं अग्रे पश्यामः। तत्र कुत्र कुत्र सप्तमी विभक्तिः? विभक्ति विषये अंशद्वयं भवति। विभक्तिः एकः अंशः अस्ति रूपं। रूपं नाम तत्र सः इत्यस्य सप्तमी विभक्ति रूपं किं? तस्मिन्। अपरः अंशः भवति अर्थः। कः अर्थः? अत्र आधारः इति अर्थः। यदा भवन्तः वाक्यानि पठन्ति तदा भवताम् अवधानं, कान्सन्ट्रेशन् उभयत्र भवतु। किं रूपं, कः अर्थः, किं रूपं, कः अर्थः। तदा एव बुद्धौ, भवतां बुद्धौ, बुद्धौ इति बुद्धिपदस्य सप्तमी विभक्ति रूपं, तदा एव भवतां बुद्धौ विषयाः स्पष्टाः तिष्ठन्ति। अस्तु, इदानीं प्रतिभा भगिनी। महोदय, भवतः चतुर्थी विभक्ति। अत्र भवतः, भवतः इति पंचमी अपि भवति, षष्ठी अपि भवति। कस्य शब्दस्य? भवत् शब्दस्य पुल्लिङ्गे। प्रथमा विभक्ति रूपम् अस्ति भवान्। भवतः पञ्चमी विभक्तिः। षष्ठी विभक्ति। कस्य अनादरः? भवतः अनादरः। कुत्र? तस्मिन् मास्तु। चतुर्थी विभक्ति रूपं किं भवति? भवत् शब्दस्य? भवते। 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 अस्तु, इदानीं प्रतिभा भगिनी। संस्कृते जनाः प्रीतिं प्रदर्शयन्ति। प्रीतिः इत्यस्य आधारः, प्रीतेः आधारः संस्कृतम् अस्ति। अतः संस्कृते
इति सप्तमी विभक्ति रूपम। प्रीतेः आधारः संस्कृतम् अस्ति। साधु। अग्रिमं वाक्यं। शरीरस्य अलङ्कारे मम अभिरुचिः नास्ति। अभिरुचेः विषयरूपः आधारः अस्ति अलङ्कारः, अतः अत्र अलङ्कारे अलङ्कारे मम अभिरुचिः नास्ति। रूपालक्ष्मी भगिनी वाक्यत्रयम्। मधुरखाद्ये एतावती प्रीतिः किमर्थम्? साधु। प्रीतिः नाम लैकिंग, एतावती प्रीतिः नाम इष्टोंदु प्रीति किमर्थं याके। ವೆರಿ ಗುಡ್. ಏತಾವತಿ ಅದು ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಆಗುತ್ತಾ ಸರ್? ಅದು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಏತಾವತಿ ಏತಾವತ್ ಶಬ್ದಃ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿ ಏತಾವತಿ, ಪುಲ್ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಏನ್ ಬರುತ್ತೆ ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ? ಏತಾವತ್ತಃ ಬರುತ್ತೆ. ಏತಾವಾನ್. ನಪುಂಸಕಲಿಂಗದಲ್ಲಿ ಭವತ್ ಶಬ್ದಃ अस्ति किल, भवत् शब्दः। स्त्रीलिंगे किं भवति? भवति। पुल्लिंगे किम् अस्ति? भवान्। एतावत् एतावान्, अत्रापि भवान्। नपुंसकलिंगे भवत्, अत्रैव समानम्। उभयत्र तकारान्तः शब्दः, अन्ते कः वर्णः अस्ति? तवर्णः अस्ति, तकारः, तकारान्तः शब्दः। अतः रूपाणि अपि सदृशानि भवन्ति, सिमिलर फॉर्म्स। भवति एतावती, भवान् एतावान्, भवत् एतावत्। ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಕೇಳ್ತೀನಿ, ತವತ್ ಶಬ್ದಃ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿ ಏನ್ ಬರುತ್ತೆ? ತವತಿ। ಒಂದು ನಿಮಿಷ. ತಾವತ್ ಶಬ್ದ, ಒಂದು నిమిష అమ్మ. చెప్పుమా. అవుమా, ఏం కావాలమ్మా? వచ్చి వేస్తానమ్మా. మిత్రాణి, నిమేషం ఏకం అవసరం मह्यं यच्छन्तु। माता किञ्चित् साहाय्यं याचते। मातु सेवां कृत्वा निमेषद्वयेन आगच्छामि। एतेषां पञ्चानां वाक्यानाम् उत्तराणि वक्तुं परस्परं साहाय्यं कुर्वन्तु। पुनश्च तावत् इति अस्ति, अस्य तावत् इत्यस्य रूपत्रयं तावत्, एतत् कार्यं कुर्वन्तु। एतेषां आगच्छामि। तावता तावती तावान् तावान् तावत् ಅಲ್ವಾ? ಹೌದು. ತಾವತ್ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಅಂತ. ಏತಾವತ್ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನ ಏತಾವತ್ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು, ಏತಾವತ್ ಇಷ್ಟು, ಏತಾವತ್ ಅಷ್ಟು. ಓಕೆ. ಪಾಷಾಣಂ ಉತ್ಥಾಪಯಿತುಂ ತಾವತ್ ಶಕ್ತಿಃ ನಾಸ್ತಿ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹೇಳಿ. ಪಾಷಾಣಂ ಉತ್ಥಾಪಯಿತುಂ ಮಯಿ ತಾವತ್ ಶಕ್ತಿಃ ನಾಸ್ತಿ. ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಯಾವತ್ತು ತಾವತ್ತಿಗೆ, ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅಂತ. ಹೌದು, ಪ್ರವೇಶದಲ್ಲಿತ್ತು. ಎಷ್ಟೋ ಹೌದು.
ಎಷ್ಟೋ ಅಷ್ಟು ಅಥವಾ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ. ಇಷ್ಟು ಅಂದ್ರೆ ಏತಾವತ್ತು, ಅಷ್ಟು ಅಂದ್ರೆ ತಾವತ್ತು. ಎಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಅಂತಲೂ ಆಗ್ಬೋದು. ಯಾವತ್ ಸಹ ನ ಆಗಚ್ಚತಿ ತಾವತ್ ಅಹಂ ತಿಷ್ಠಾಮಿ. ಸೋಪಾನಂ ಆರೋಹಯಿತುಂ ತಾವತ್ ಶಕ್ತಿಃ ನಾಸ್ತಿ. एतेषाम् उत्तराणि उक्तानि वा? अग्रे गच्छामः वा? न उक्तम्। अस्तु, चिन्ता नास्ति। तावत् शब्दे वयम् अभ्यासं कुर्वन्तः आस्म। कस्य शब्दस्य सन्धिः? तावत् शब्दस्य अन्यलिङ्गेषु कथं वाक्यरचनं करणीयम् इति। एवं वा? तावती, तावान्, तावत् इति रूपत्रयम्। पाठस्य अनन्तरं सप्तमी विभक्तिं समाप्य प्रयत्नं कुर्मः वाक्यानि रचयितुम्। अत्र देवः डैश् कृपां प्रदर्शयति। रूपालक्ष्मी भगिनी। देवाः देव्या अत्र भक्तः इति पदस्य सप्तमी विभक्तिरूपं वक्तव्यम्। रामशब्दवत्। भक्तः, रामः, भक्तः डिवोटी। देवः कृपां प्रदर्शयति। देवः कुत्र कृपां प्रदर्शयति? भक्ते। एतदेव वाक्यं कन्नड भाषया वदन्तु। ದೇವರು ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರುತ್ತಾರೆ ಅಂತ. ಅಲ್ಲೂ ಭಕ್ತನಲ್ಲಿ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ತೀರಾ, ಬೇರೆಯವ್ರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀರಾ? ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಅದು ನನ್ಗೆ ಕ್ಲಾಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋಕ್ ಮೊದ್ಲು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಕೆಲವು ಕಡೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು ಸರ್. ಇದು ಇವಾಗ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಸಪ್ತಮಿ ವಿಭಕ್ತಿನೇನಾ? ಇಂತ ದೇವರು ಕೃಪೆ ತೋರಿಸ್ತಿದ್ದಾನೆ ಅಲ್ಲ, ಅವಾಗ ದ್ವಿತೀಯ ಬರುತ್ತೆ ಸರ್. ಭಕ್ತನಿಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ. ಭಕ್ತನಲ್ಲಿ ದೇವನು ಭಕ್ತನಲ್ಲಿ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರಿಸಿದನು. ಒಂದೇ ನಿಮಿಷ, ಏಕಂ ನಿಮೇಶಂ. ಹನುಮಂತ ಹೇಳಿ. ಕ್ಲಾಸ್ ತಗೊಂತಾ ಇದ್ದೆ, ಒಂದ್ 2 ನಿಮಿಷ. ಪುನಃ ವಿಘ್ನಃ ಆಗತಃ ನಿಮಿಷದ್ವಯೇನ ಆಗಚ್ಚಾಮಿ ಮಿತ್ರಾಣಿ. कश्चन कार्यकर्ता आगतवान्, किञ्चित् कार्यं तत्र समाप्य आगच्छामि, निमेषद्वयमेव। अभ्यासं कुर्वन्तु, परस्परं सम्भाषणं कुर्वन्तु। ಪ್ರತಿಭಾ ಭಗಿನಿ, ದೇವನು ಭಕ್ತನಲ್ಲಿ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರಿಸಿದನಲ್ಲ? ಹೌದು, ನಾವು ಹಾಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲ? ಅದು ಭಕ್ತನನ್ನು ಅಂತೇಳಿ ದ್ವಿತೀಯ ಯಾಕೆ ಬರುದು? ದ್ವಿತೀಯ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಅಲ್ಲ, ಭಕ್ತನಲ್ಲಿ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರಿಸಿದನು ಅಂತ ಆಗ್ತದಲ್ಲ, ಸಪ್ತಮಿ ಆಗ್ತದಲ್ಲ. ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರುತ್ತಾರೆ, ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಹುವಚನ ಅಲ್ಲ, ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರುತ್ತಾರೆ ಅಂತ. ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಅಲ್ಲ ರಾಧಿಕಾ ಅಕ್ಕ, ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಗೆ ನನಗೆ ಕೃಪೆ ತೋರಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ ತಾನೆ? ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಎಂತ ದೇವ ಕರ್ತೃ ಅಲ್ಲ, ದೇವನು ಭಕ್ತನಲ್ಲಿ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರಿಸಿದನು ದೇವಿ. ಭಕ್ತಲ್ಲಿ ಕರ್ತೃ ಅಲ್ಲ, ಇದು ದೇವ. ಏನ್ ಪ್ರತಿಭಾಕ? ನನ್ಗನ್ಸುತ್ತೆ ಈಗ ನೋಡಿ, ತಾಯಿಗೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಹೆಚ್ಚು ಅಂತೀವಲ್ಲ, ಹಾಗೆ ಕೊನೆಯ ಮಗುವಿನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಜಾಸ್ತಿ, ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಹೀಗೆ ದೇವನಿಗೆ ಭಕ್ತರಲ್ಲಿ
ಕೊನೆಯ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಅಂದಾಗ 5 ಜನರಲ್ಲಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಇವಾಗ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ಕೇಳಿ ಪ್ರತಿಭಾಕ್ಕ ನೀವು ಕೃಪೆ ತೋರು ಅಂತ ಅಂದಾಗ ಹೇಗೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀರಾ ದೇವ್ರ ಹತ್ರ? ಮೈ ಅಂತಾನೆ ಕೇಳ್ತೀವಿ, ನನ್ನಲ್ಲಿ ಕೃಪೆ ತೋರು ಅಂತಾನೆ. ನನಗೆ ಕೃಪೆ ತೋರು ಅಂತ ಅನ್ನಲ್ವಾ? ನನ್ನಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುದು, ಸಪ್ತಮಿಯೇ ಬರುದು. ದಯೆ ಮಾಡು ಅಂತಾನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ. ನನಗೆ ಕೃಪೆ ತೋರು, ನನ್ನಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಾನು ಕೃಪೆ. ಹೇಳಿದ್ದು. ನನಗೆ ಕೃಪೆ ತೋರು. ನೀವು ರೂಪಲಕ್ಷ್ಮಿ ಬಗೆಲಿ ನೀವೇನ್ ಹೇಳ್ತಿದ್ರೋ ಅದು ಸರಿ. ಆಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನಾವ್ ಹೇಳುವಾಗ ಚತುರ್ಥಿ ವಿಭಕ್ತಿನೂ ಆಗತ್ತೆ, ಬಟ್ ನಾವು ಓದುವಾಗ ಗ್ರಾಮರ್ ಪ್ರಕಾರ ಹೌದು. ಆಗ ಅದು ವ್ಯಾಕರಣ ನಿಯಮದ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಹೇಳ್ದ ಹಾಗೆ ಸಪ್ತಮಿನೇ ಹೇಳ್ಬೇಕು. ಸಪ್ತಮಿ ಬಟ್ ನಾವು ಆಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹಾಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಟ್ಟಿದೀವಿ. ಹೌದು, ನನಗೆ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡು, ನನಗೆ ಕೃಪೆಯನ್ನು ತೋರು ಅಂತ ಹೇಳಿ. ನನಗೆ ಕೃಪೆ ತೋರು, ನನಗೆ ವಿದ್ಯೆ ಕಲಿಸು, ನನಗೆ ಸದ್ಬುದ್ಧಿ ಕೊಡು, ಆತರ ಕೇಳ್ತೀವಲ್ವಾ? ಈ ದೇವನಾಮದಲ್ಲಿ ವ್ಯಾಕರಣ ಪ್ರಕಾರ ನನ್ನಲ್ಲಿ ದಯೆ ಮಾಡು ತಂದೆ ಆತರ ಇದೆ. ಹೌದು, ದಾಸರ ಪದಗಳಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಆ ತರನೇ ಬರುತ್ತೆ. ಈ ತಾವಾನ್ ಪುಲ್ಲಿಂಗ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಭಾಕ. ತಾವತಾ? ತಾವತ್ತಲ್ಲ, ತಾವಾನ್ ಪುರುಷಃ ಅದ್ಯತನ ದಿನೇ ಅತಿ ವಿರಳಃ. ಅಂದ್ರೆ ಶಕ್ತಿಯುತ ಜನರು. ತಾವಾನ್ ಮಹಾನುಭಾವಃ ಅದ್ಯತನ ದಿನೇಷು ಅತಿ ವಿರಳಃ. ತಾವಾನಃ ಮಹಾನುಭಾವಾಃ ಅಸ್ಮಿನ್ ದಿನೇಷು ಅತಿ ವಿರಳಾಃ. ಅದು ವಿಶೇಷನಾಗಿ ಬರೀತಾರ ಅಂತಲ್ಲ. ಹೌದು. ನಾವು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸುವಾಗ ವಿಶೇಷಣವಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸಿದ್ರೆ ಆಗ್ತದ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮಂತಹ ಜನ ಆತರನ ಅಂತ ಮಹಾನುಭಾವರು. ತಾವತಿ ಆಸಕ್ತಿ ಮಮ ಅಧ್ಯಯನೆ ತಾವತಿ ಆಸಕ್ತಿ ಅವಶ್ಯಂ ಕರಣೀಯಂ. ಆಸಕ್ತಿ ಕರಣೀಯಂ ಏತತ್ ನ ಯುಜ್ಯತೆ ಖಲು ಭವೇತ್ ಇತಿ ಉಪಯೋಗಂ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಇರಬೇಕು ಅಂತ. ಏತತ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಇಂತಹ ಸಸ್ಯಗಳು ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಲೈಕ್ ಸುರಕ್ಷಿತ ಆತರ. ತಾವತ್ ಸಸ್ಯಾನಿ ಆಗತ್ತ ಅಲ್ಲ. ಅತ್ರ ಪ್ರಮಾಣಃ ಕತಿ ಪ್ರಮಾಣಃ ಇತಿ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಗಣನೀಯಂ ಅತ್ರ ಭಾಸತೆ. ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ. ಅದೇ ಇಷ್ಟೊಂದು. ಓಕೆ. ಕ್ವಾಂಟಿಟಿ. ಚಿತ್ರಲೇಖನಂ ಬಾಲಕಸ್ಯ ಅತೀವ ಆಸಕ್ತಿಃ. ಆಸಕ್ತಿ ಪ್ರಯೋಗ. ಲೇಖನೆ ಚಿತ್ರಲೇಖನೆ ಬಾಲಕಸ್ಯ ಅತೀವ ಆಸಕ್ತಿಃ.
ಚಿತ್ರಲೇಖನದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಚಿತ್ರಲೇಖನದಲ್ಲಿ ಬಾಲಕನಿಗೆ ಅತೀವ ಆಸಕ್ತಿ ಇದೆ. बालकस्य अतीव आसक्तिः चित्रलेखने अस्ति. ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ. ಬಾಲಕನ ಅತೀವ ಆಸಕ್ತಿಯು ಚಿತ್ರ ಚಿತ್ರಲೇಖನದಲ್ಲಿ ಚಿತ್ರಲೇಖನದಲ್ಲಿ ಇದೆ. ಚಿತ್ರಲೇಖನದಲ್ಲಿ ಬಾಲಕನ ಅತೀವ ಆಸಕ್ತಿ. शरत् महोदय अपि अस्ति खलु? किमपि अभ्यासं कुर्मः वा? ಯಾವುದು ಮುಂದೆಯಾ? एतत् विषये एव वाक्यरचनां कुर्मः. विज्ञानविषये तस्य अभिरुचिः नास्ति. शिशु शब्दस्य किं भवति सप्तमी विभक्तिः? शिशौ माता शिशौ वात्सल्यं प्रदर्शयति. शिशौ इति शिशु. संस्कृत विषये एतावत् ज्ञानं मयि नास्ति. सम्यक्. एतावत् ज्ञानं मयि नास्ति. विशेषणभावः. एतावत् ज्ञानं मयि नास्ति. एतावती प्रीतिः भगवती अस्ति. एतावान् विश्वासः त्वयि नास्ति. अस्तु, अग्रिमं पञ्चमं वाक्यम्. एतावान् विश्वासः त्वयि नास्ति. How can we translate? ಇಷ್ಟು ವಿಶ್ವಾಸ ನಿನ್ನಲ್ಲಿಲ್ಲ. पञ्चमं वाक्यं चित्रलेखनं बालकस्य अतीव आसक्तिः.
बालकस्य अतीव आसक्तिः कुत्र वर्तते? रूपमी भगिनी। चित्रलेखनं चित्रलेखने बालकस्य लेखने चित्रलेखने बालकस्य अतीव आसक्तिः साधु। अतः एषः अपि आधारः एव, किन्तु कीदृशः आधारः? विषयरूपः आधारः। विषयरूपः आधारः, एतत् स्मर्तव्यं। विषयरूपः आधारः। अस्तु, अग्रे गच्छामः। इदानीं कानिचन विशिष्टपदानि, स्पेशल् वर्ड्स्। अत्र क्रियापदद्वयमस्ति। एकं क्रियापदमस्ति स्निह्यति। स्निह्यति स्निह्यति इत्यस्य कः अर्थः? स्नेहं करोति। स्नेहं करोति। स्नेहं करोति इत्यस्य एव स्निह्यति इति क्रियापदम्। प्रीतिसु महोदय, प्रीतिसु वा? सत्यं, प्रीतिं करोति, स्नेहं करोति। विश्वसिति इत्यस्य कः अर्थः? विश्वासं करोति। विश्वसिति नाम विश्वासं करोति। यदा स्निह्यति विश्वसिति इति इत्येतयोः धात्वोः प्रयोगः यत्र भवति तत्र स्नेहस्य विश्वासस्य च यत् पात्रं तस्य सप्तमी विभक्तिः भवति। इदानीं माता स्निह्यति। मातुः, मम वचनं सम्यक् शृण्वन्तु। मातुः षष्ठी विभक्तिः। मातुः स्नेहपात्रं कः अस्ति? पुत्रः। मातुः स्नेहपात्रम् अस्ति पुत्रः। अतः पुत्रशब्दस्य सप्तमी विभक्तिः भवति। माता पुत्रे विशेषतः स्निह्यति। पुत्रः एव मातुः स्नेहपात्रम् अस्ति। एवं अभ्यासः। आवरणे दत्तानां शब्दानाम् उचितैः रूपैः रिक्तस्थलानि पूरयत। प्रतिभा भगिनी वाक्यत्रयं वदतु। सः वञ्चकः, अतः तस्मिन् मा विश्वसितु। तस्मिन् मा विश्वसितु। विश्वसितु। विश्वसितु उत्तमम्। अग्रे। ये जनेषु स्नेहं प्रदर्शयन्ति तेषु जनाः स्निह्यन्ति। उत्तमम्। अग्रिमं वाक्यं। रावणः स्वशक्तेः अधिकं विश्वसितवान्। स्वशक्तेः इति षष्ठी विभक्तिः। विसर्गः नास्ति महोदय, क्षम्यताम्। तर्हि किं रूपं? रावणः स्वशक्त्याम् अथवा स्वशक्तौ। रावणः स्वशक्तौ अधिकं विश्वसितवान्। विश्वसितवान् उत्तमम्। इदानीं शरत् महोदयः एस् वाक्यत्रयम्। अस्ति वा शरत् महोदयः? अस्तु, राधिका भगिनी। ज्ञाने विश्वस्य गतः अहं मूर्खः सञ्जातः। अर्थं महोदय वाक्यद्वयम्। आदौ अस्य पदस्य अर्थम् अवगच्छामः। विश्वस्य, अत्र ल्यप् प्रत्ययः अस्ति। कः प्रत्ययः अस्ति? ल्यप् प्रत्ययः। ल्यप्। एवं भवति। वि उपसर्गः
श्वस् धातुः ल्यप् प्रत्ययः। अर्थः कः? विश्वासं कृत्वा। विश्वासं कृत्वा विश्वस्य। स्पष्टं वा? इदानीं वाक्यं पठित्वा अवगन्तुं प्रयत्नं करोतु भगिनी। याने याने प्रयाणದಲ್ಲಿ यानं यानं नाम प्रयाणम् इति न, वाहनं यानं वेहिकल। अहं याने विश्वस्य विश्वासं कृत्वा अहं याने विश्वासं कृत्वा गतः, किन्तु मूर्खः सञ्जातः अहम्। इत्युक्ते याने विश्वासः न कर्तव्यः आसीत्। ಯಾನದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದೆ, ಬಟ್ ನಾನು ಮೂರ್ಖ ಆಗ್ಬಿಟ್ಟೆ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ರಿಪೇರಿ ಆಗೋಯ್ತು, ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿದ್ದ ಜಾಗಕ್ಕೆ ಸೇರಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಯಾನೇ ವಿಶ್ವಸ್ಯ, ಯಾನೇ ವಿಶ್ವಾಸಂ ಕೃತ್ವಾ ಅಹಂ ಮಂದಿರಂ ಗತಃ किन्तु अहं मूर्खः सञ्जातः, यतोहि तत्र मध्ये एव यानस्य भङ्गः जातः। स्पष्टं वा? अग्रिमं वाक्यं राधिका भगिनी। भवतः वचनेषु विश्वस्य अहम् अग्रे गतवान्। स्पष्टं वा? ಅವನ ವಚನದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನಿಟ್ಟು ನಾನು ಮುಂದೆ ಹೋದೆನು. सम्यक् अस्ति। विश्वस्य। अग्रिमं वाक्यं दशरथः पुत्रेषु अधिकं स्निह्यति स्म। अधिकं प्रीतिं प्रदर्शयति स्म, प्रीतिं करोति स्म, स्नेहं करोति स्म इत्यसेव स्निह्यति। रूपालक्ष्मी भगिनी। दुर्जनेषु स्निह्यति। यः दुर्जनेषु स्निह्यति सः अवश्यं हानि प्राप्नोति। यारु दुर्जनरन्न हानिं प्राप्नोति। ಯಾರು ದುರ್ಜನರನ್ನ ಸ್ನೇಹಿಸುತ್ತಾರೆ ಅಥವಾ ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ ಅವರು ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ಹಾನಿಯನ್ನು ಹಾನಿಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಅಗ್ರಿಮಂ ವಾಕ್ಯಂ ರಾಜನೀತಿಜನೇಷು ಸರಿನಾ ಸರ್? सम्यक् अस्ति। राजनीतिजनेषु भवन्तः कदापि मा विश्वासन्तु। राजनीति मा विश्वासन्तु। विश्वसन्तु मा विश्वसन्तु। ಅಂದ್ರೆ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಎಂದಿಗೂ ವಿಶ್ವಾಸಿಸುವುದಿಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ನಂಬುವುದಿಲ್ಲ. उत्तम। इदानीं चतुर्थं प्रकरणं गच्छामः। अत्र एकः दृष्टान्तः उदाहरणम् अस्ति। इन्द्रजित् कः? रावणस्य पुत्रः। रामायणम्। इन्द्रजित् मायासीतां केशेषु गृहीतवान्। केशः नाम ಹೇರ್, ಕೂದಲು. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಇಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿವನ್ನು ಬಳಸ್ತೀವಿ, किन्तु ग्रहणं यत्र क्रियते तत्र सप्तमी विभक्तिः इति संस्कृतभाषायाः नियमः। इन्द्रजित् मायासीतां केशेषु गृहीतवान्। सीतवन्नु
ಇಡ್ಕೊಂಡ ಇಂದ್ರಜಿತ್ತು. ಎಲ್ಲಿ ಇಡ್ಕೊಂಡ ಸೀತವನ್ನು? ಕೂದಲಲ್ಲಿ. ಇತ್ಯೇತಸ್ಮಿನ್ ವಾಕ್ಯೆ ಕ್ರಿಯಾ ಅಸ್ತಿ ಗ್ರಹಣ. ಗ್ರಹಣಂ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು. ಗ್ರಹಣ ಕ್ರಿಯಾಯಾಹ ಕರ್ಮಪದಮಸ್ತಿ ಸೀತಾ. ಕರ್ಮಭೂತಾಯಾಹ ಸೀತಾಯಾಹ ಅಂಗೆ, ಶರೀರದ ಅಂಗೆ, ಕೇಶೇ ಕೂದಲು, ಅಲ್ಲಿ ಇಂದ್ರಜಿತ್ ಗೃಹೀತವಾನ್. ಏವಂ ಕರ್ಮಣಃ ಯಸ್ಮಿನ್ ಅಂಗೆ ಗ್ರಹಣಂ ತಾಡನಂ, ತಾಡನಂ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಹರಣಂ, ಇತ್ಯಾದಿಕಂ ಭವತಿ, ತಸ್ಯ ಅಂಗಸ್ಯ ಸಪ್ತಮಿ ಭವತಿ. ಬಹುಶಃ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯ, ಕಿಂತು ಸಂಸ್ಕೃತೆ ಸಪ್ತಮಿ ಭವತಿ. ಅತ್ರ ಉದಾಹರಣಾನಿ ಪಠಾಮಃ ತದಾ ಸಮ್ಯಕ್ ಭವತಿ. ಅಹಂ ಸಹ ಅಹಂ ವಕ್ಷಸ್ಥಲಂ ಪ್ರಹೃತವಾನ್. ಪ್ರಹೃತವಾನ್ ನಾಮ ತಾಡಿತವಾನ್, ಒಡೆಯದ್ದು. ಸಹ ಮಾಂ ತಾಡಿತವಾನ್. ಸಹ ಮಾಂ ಕುತ್ರ ತಾಡಿತವಾನ್? ಸಹ ಮಾಂ ವಕ್ಷಸ್ಥಲೆ ತಾಡಿತವಾನ್. ಅತ್ರ ಸಪ್ತಮಿ. ವಕ್ಷಸ್ಥಲಮಸ್ತಿ ಅಂಗಂ, ಶರೀರಸ್ಯ ಏಕಂ ಅಂಗಂ ಭವತಿ ವಕ್ಷಸ್ಥಲಂ. ಅತಃ ಅಂಗಪದಂ ಸಪ್ತಮಿ ವಿಭಕ್ತಿಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಸರ್ವದಾ ವಾ ನ, ಯದಾ ಕ್ರಿಯಾಪದಮಸ್ತಿ ಗ್ರಹಣಂ ಅಥವಾ ತಾಡನಂ. ಸರ್ ಫಸ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮೀನಿಂಗ್ ಸರ್. ಫಸ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್, ಈ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅರ್ಥ ನೋಡೋಣ, ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ ಮಾಡಬೇಡ, ಮತ್ತೆ ಫಸ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಬರೋಣ. ಅಲ್ಲ ಸರ್, ಮೇಲಿ ಅದ್ರ ಮೇಲಿಂದು ಇದಾ ಸಹ ಅಹಂ ಇದೆಯಲ್ಲ ಮೇಲಿಂದು. ಇದು ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಹಂ ಅಂತ ಈ ಪರ್ಸನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಪರ್ಸನ್ ನ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹೊಡೆದ. ಫಸ್ಟ್ ಪರ್ಸನ್ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ, ಯಾರನ್ನ ಹೊಡೆದಿದಾನೋ ಅದು ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ, ಎಲ್ಲಿ ಹೊಡೆದಿದಾನೋ ಸಪ್ತಮಿ ವಿಭಕ್ತಿ. ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಪದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕರೆಕ್ಟ್ ವಿಭಕ್ತಿಗೆ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಇದಾನಿಂ ಆರಕ್ಷಕಃ ಚೋರಃ ಕಂಠಃ ಗೃಹೀತವಾನ್. ಹೇಳಿ ಏನಾಗುತ್ತೆ ವಾಕ್ಯ? ರೂಪಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ. ಆರಕ್ಷಕೆ ಚೋರಃ. ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋದಿಲ್ಲಿ ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ? ಕರ್ತ ಯಾರು? ಸಾರಿ, ಕರ್ತ. ಆರಕ್ಷಕಃ ಚೋರೇ ಕಂಠಂ ಗೃಹೀತವಾನ್. ಅದೇ, ಯಾರನ್ನ ಹಿಡಿತಾ ಇದ್ದಾನೋ ಅದು ದ್ವಿತೀಯ ಚೋರಂ. ಚೋರನಲ್ಲಿ ಅವನು ಅಂಗನ ಹಿಡಿತಾ ಇದ್ದಾನೋ ಅದು ಸಪ್ತಮಿ. ಗೃಹೀತವಾನ್. ಗೃಹೀತವಾನ್ ಹಂಗೆ. ಚೋರಂ ಗೃಹೀತವಾನ್ ಅತ್ರ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ. ಮಾಂ ಗೃಹೀತವಾನ್, ಚೋರಂ ಗೃಹೀತವಾನ್. ಕುತ್ರ? ಕಂಠೆ. ಕಂಠ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಿಡಿದ ಯಾರು? ಆರಕ್ಷಕ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ. ಆರಕ್ಷಕನು, ಅದೇ ಸರ್, ಅಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯ ಬರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಆರಕ್ಷಕನು ಕಳ್ಳನ ಕಂಠವನ್ನು ಹಿಡಿದನು. ಕಿಂತು ಸಂಸ್ಕೃತೆ ಸಪ್ತಮಿ ಭವತಿ. ಅದು ಹಿಂದಿಂದು ಹಾಗೆ ಆಯ್ತಲ್ವಾ ಸರ್? ನೀವು ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ, ದೇವನು ಇಂದ್ರಜಿತ್ತು ಮಾಯಾ ಸೀತಾಂ ಕುತ್ರ ಗೃಹೀತವಾನ್? ಕೇಶೇಷು. ಅತ್ರ ಬಹುವಚನಂ. ಪುನಃ ಸಹ ಮಾಂ ಕುತ್ರ ಪ್ರಹೃತವಾನ್? ವಕ್ಷಸ್ಥಲೆ. ಅತ್ರ ಕ್ರಿಯಾ ಅಸ್ತಿ ಗ್ರಹಣಂ. ಗ್ರಹಣಸ್ಯ ಆಧಾರಃ ಕಃ? ಪ್ರಹರಣಂ. ಪ್ರಹರಣಸ್ಯ ಆಧಾರಃ ಕಃ? ವಕ್ಷಸ್ಥಲಂ. ಗ್ರಹಣಸ್ಯ ಆಧಾರಃ ಕಂಠಃ इति अत्र अंगस्य विषये उच्यते. अस्तु, इदानीम् अग्रे गच्छामः. प्रतिभा भगिनी. महोदय, राक्षसी सीता केशेषु गृहीतवती. उत्तमम्. इतोपि एकं वाक्यं.
केशासु केशेषु केशासु क्षम्यतां स्त्रीलिंग केशः इति पुल्लिङ्गपदं केशः केशेषु बालकः अन्यबालकं कपोले ताडितवान्। उत्तमम्। इदानीं प्रतिभा रूपा भगिनी। माता मातुः अल्ल रूपा भगिनी ಅಂದ್ರೆ ಸಾರಿ ರಾಧಿಕಾ ಭಗಿನಿ ರಾಧಿಕಾ ಭಗಿನಿ माता पुत्रं मस्तके ताडितवती प्रीत्या इत्यपि योजयतु वाक्ये। माता पुत्रं प्रीत्यां मस्तके ताडितवती। प्रीत्या प्रीतिशब्दः मस्तके ताडितवती। कर्तृपदं किम् अस्ति अत्र? कर्तृपदं कर्तृमाता माता प्रथमा विभक्तिः। कर्मपदं पुत्रं पुत्र द्वितीया विभक्तिः। अत्र सप्तमी विभक्त्यन्तं पदं किम् अस्ति? मस्तके। अत्र का विभक्ति अस्ति? प्रीत्या। प्रीत्या तृतीया विभक्ति। तृतीया विभक्तिः मत्या प्रीत्या मत्या। किमर्थं तृतीया विभक्तिः अस्ति अत्र? वेरी गुड। भावसूचकं पदम्। कथं ताडितवती? प्रीत्या ताडितवती। केन भावेन क्रियां कृतवती? प्रीतिभावेन प्रीत्या ताडनं कृतवती। भावसूचकं पदम्। उत्तमम्। अग्रिमं वाक्यं भवती एव वदतु राधिका। मल्लः अन्यमल्लम् उदरे ताडितवान्। साधु। रूपालक्ष्मी भगिनी। योधः शत्रुं कण्ठे प्रहृतवान्। उत्तमं। साधु। इदानीम् अग्रे गच्छामः। एतं पदबन्धं सप्तमी विभक्तिरूपैः पूरयत। अत्र चित्रं किमपि दत्तं वा? न दत्तं महोदय। चित्रं किमपि नास्ति, अस्माभिः एव चिन्तनीयम्। अस्तु। सचित्राः बालकथाः अस्यां पत्रिकायां भवन्ति। वेरी गुड। तर्हि सप्तमी विभक्ति रूपं स्त्रीलिंग महोदय। चन्दमामायां चन्दमामायाम्। उत्तमं। पुष्पाणि कुत्र विकसन्ति? लतायां। साधु। धनम् अत्र स्थापयन्ति जनाः। धनस्यूते। वेरी गुड। धनस्यूते। अमूल्यानि लेखनानि अत्र संगृह्णामि। सञ्चिकायां। सञ्चिकायां। सञ्चिका इत्युक्ते फैल्, FILE फैल्। सो इन् द फैल् सञ्चिकायां। वृक्षाः कदा पल्लविताः भवन्ति? चैत्रमासे। चैत्रमासे। उत्तमम्। गुरु राघवेन्द्रः कुत्र वसति? मन्त्रालये। सः रात्रौ न खादति, तर्हि कदा? दिनं दिने। नागरिकाः अत्र वासं कुर्वन्ति। नगरे। उत्तमं।
दशावतारकथाः कुत्र सन्ति? पुराणेषु पुराणेषु पुराणेषु। राजा कुत्र विश्वसिति? सचिवेषु सचिवेषु हाँ? सचिवेषु सचिवेषु। सचिवः, सचिवः नाम मन्त्री, सचिवः नाम मन्त्री। उत्तमम्। अत्र मूल्याङ्कः लभ्यते। मूल्यांक ಹೇಳಿದ್ರೆ ಮಾರ್ಕ್ ಮಹೋದಯ ಮೂಲ್ಯಾಂಕ मूल्याङ्कः प्रैस् लभ्यते। मम अपि ज्ञानं नास्ति, अग्रे पश्यामः। प्राणाः एतेषु सन्ति। प्राणिषु सन्ति। उत्तमं। प्राणिषु। वार्ताः कासु मुद्रिताः भवन्ति? पत्रिकायां पत्रिकायाम्। अत्र बहुवचनमस्ति कासु। पत्रालये इति भवति न महोदय? पत्रालये वा? पत्रालये का ಬಂದಿದಲ್ಲ ಮಹೋದಯ? तर्हि मूल्याङ्कः नाम स्टाम्प् इति स्यात्। स्टाम्प् इति स्यात्। ಸರ್ ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಇದಲ್ವಾ, ಪ್ರೈಸ್ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಅಲ್ವಾ? ಬಟ್ ಅಷ್ಟು ಕಾಂಪ್ಲಿಕೇಟೆಡ್ ಕೊಡ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಅಂತ. ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೈಸ್ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಸಿಗತ್ತಲ್ಲ ಸರ್, ಅದಿರ್ಬೇಕು. ಬಟ್ ಈ ಪತ್ರಿಕಾಸು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ವಾರ್ತಾಃ ಕಾಸು ಮುದ್ರಿತಾಃ ಭವಂತಿ ಪತ್ರಿಕಾಸು ಅಂತ. ಅಸ್ತು। ಶಕುಂತಲಾಯಾಃ ಪ್ರೀತಿಃ ಕಸ್ಮಿನ್? ದುಷ್ಯಂತೆ। ದುಷ್ಯಂತೆ। ಈಗ ಇಲ್ಲಿ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಒಂದು ಪದ ಆಗಿದೆ, ಅದೇನ್ ಪದ ನೋಡೋಣ. ಚಲನಚಿತ್ರ ಮಂದಿರೇಷು ಚಿತ್ರಾಣಿ ಪಶ್ಯತಿ. ಅక్కడ ಇಲ್ಲಿ ಇದು ತಪ್ಪು, ಪಶ್ಯಂತಿ ಅಂತಿರ್ಬೇಕು. ಈ ತರ ಪಶ್ಯಂತಿ ಪಶ್ಯತಿ. ಚಲನಚಿತ್ರ ಮಂದಿರೇಷು ಚಿತ್ರಾಣಿ ಪಶ್ಯತಿ. ಕಹ ಪಶ್ಯತಿ? ಕಶ್ಚನ ಪಶ್ಯತಿ. ಚಿತ್ರಾಣಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಪಶ್ಯಂತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಸರ್? ಚಿತ್ರ ಪಶ್ಯಂತಿ ಅಂತಿರ್ಬೇಕು. ಅದೇ ದುಷ್ಯಂತ, ಇಲ್ಲೂ ಪಶ್ಯಂತಿ ಅಂತಿರ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ತಪ್ಪು. ಇದಾನೀಂ ಡ್ಯಾಶ್ ಚಲನಚಿತ್ರ ಮಂದಿರೇಷು ಚಿತ್ರಾಣಿ ಪಶ್ಯತಿ. ಚಿತ್ರಾಣಿ ಅತ್ರ ಕರ್ಮಪದಂ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ, ಕರ್ತೃಪದಂ ಪ್ರಥಮಾ ವಿಭಕ್ತಿ. ಒಬ್ಬನೇ ಎಷ್ಟೊಂದು ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡ್ಬೋದಲ್ವಾ? ಕ್ರಿಯಾ ಏಕವಚನ. ನಾರಾಯಣಃ ಕಶ್ಚನ ಸರಳಃ ಜನಃ ಸಹ ವಿವಿಧೇಷು ಜನೇಷು ವಿವಿಧಾನ್ ಭಾವಾನ್ ಪ್ರದರ್ಶಯತಿ. ಭಾವಪಾತ್ರಾಣಿ ಪ್ರಥಮಾದಿಕ್ರಮೇಣ ಸಂಖ್ಯೆಯ ನಿರ್ದಿಷ್ಟಾನಿ ತೇಷಾಂ ಸಪ್ತಮ್ಯಂತರೂಪೈಃ ಅಧಸ್ತನವಾಕ್ಯಾನಿ ಪೂರಯತ. ನಾರಾಯಣಃ ತಸ್ಮಿನ್ ಆದರಂ ಪ್ರದರ್ಶಯತಿ. ಅತ್ರ ಏಷಃ ನಾರಾಯಣಃ ಡ್ಯಾಶ್ ಪ್ರೀತಿಂ ಪ್ರದರ್ಶಯತಿ. ಬರ್ದ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಪ್ರತಿಭಾ 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 3, ರಾಧಿಕಾ ಭಗಿನಿ 3, ರೂಪಾಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ 3. एवं कुर्मः. तर्हि नारायणः डैश प्रीतिं प्रदर्शयति. नारायणः तस्मिन् प्रीतिं प्रदर्शयति. तत्तु सः इत्यस्य तस्मिन् अभवत्. इदानीं द्वितीयम्, अतः अत्र द्वितीयं पदं स्वीकर्तव्यम्. नारायणः एतस्मिन् प्रीतिं प्रदर्शयति. सम्यक्. अग्रिमम्. नारायणः तस्याम् आसक्तिं प्रदर्शयति. नारायणः एतस्यां विनयं प्रदर्शयति. राधिका भगिनी. नारायणः भवति वात्सल्यं प्रदर्शयति. अग्रे. नारायणः भवत्यां मैत्रीं
प्रदर्शयति। नारायणः मयि श्रद्धां प्रदर्शयति। रूपालक्ष्मी भगिनी इन्न मूरु। नारायणः ते स्नेहं तेषु स्नेहं प्रदर्शयति। उत्तमम्। अग्रे। नारायणः नम्रतां ಏನ್ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. अत्र एते इति अस्ति किल, नवमं वाक्यम्। एतेषु नम्रतां प्रदर्शयति। एतेषु नम्रतां प्रदर्शयति। दशमं वाक्यं भवन्तः नारायणः भवत्सु प्रेमं प्रदर्शयति। उत्तमम्। इदानीं पुनः प्रतिभा भगिनी। पि 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 चत्वारि वाक्यानि अत्र अस्ति। नारायणः तासु गौरवं प्रदर्शयति। साधु। नारायणः भवत्सु भवत्यः स्त्रीलिङ्गं पदमस्ति। भवतीषु भवतीषु ಅಲ್ಲಿ ಮಹೋದಯ ಪ್ರೇಮ ಅಂತ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ ಮಹೋದಯ, ಅಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ ಅಂತ ಇರುದಲ್ಲ ಮಹೋದಯ? वदामि। प्रेम भवतीषु इति प्रतिभा भगिनी। नारायणः भवतीषु विधेयतां प्रदर्शयति। विधेयतां नाम ओबीडियन्स्। विधेयतां नाम ओबीडियन्स्। इदानीं प्रेम यथा नामन् शब्दः अस्ति, नपुंसकलिङ्गं, नकारान्तः नाम शब्दः, तस्य रूपाणि नाम प्रथमा विभक्तौ द्वितीया विभक्तौ अपि नाम। तद्वदेव प्रेमन् शब्दः नकारान्तः नपुंसकलिङ्गं, प्रथमा विभक्तौ प्रेम, द्वितीया विभक्तौ प्रेम। अतः प्रेमम् इति रूपं नास्ति, प्रेम इत्येव रूपम्। प्रथमा विभक्तौ द्वितीया विभक्तौ च समानं रूपं केषां शब्दानां भवति? नपुंसकलिङ्गशब्दानां। तदा प्रथमा विभक्तौ द्वितीया विभक्तौ च समानानि रूपाणि भवन्ति। स्पष्टं वा? आम् महोदय। इदानीम् इतोपि एकम् अस्ति, एताः वयम्। अत्र एताः इति अस्ति, अत्र वयम् इति अस्ति। प्रतिभा भगिनी। नारायणः एतासु भक्तिं प्रदर्शयति। नारायणः वयम् इत्यस्य सप्तमी विभक्तिः बहुवचनं रूपं किम्? अस्मद् शब्दस्य। मयि आवयोः अस्मासु। मयि आवयोः अस्मासु नम्मल्लि। नारायणः अस्मासु विशेषादरं प्रदर्शयति। इदानीम् अग्रे गच्छामः। अत्र केवलम् अन्येषां शब्दानां सप्तमी विभक्तिरूपाणि हरिः हरौ हरिषु, गुरुः गुरौ गुरुषु, पितृ पितरि पितृषु, कर्तृ कर्तरि कर्तृषु, मतिः मत्यां मतौ मतिषु, धेनुः धेन्वां धेनौ धेनुषु, माता मातृशब्दः मातरि मातृषु, दधि दध्नि दधिषु, मधु मधुनि मधुषु। एवम् अस्य स्मरणं कृत्वा इदानीं
ರೂಪಾಣಿ ವದಾಮಹ. ರೂಪಾಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ 4 ನೀವೇ ಹೇಳಿ. ರೂಪಾಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ. ನಾಭಿಹಿ ಏಕವಚನೆ ಬಹುವಚನೆ. नाभेः हरिः. पुल्लिंगम हरिहि. हरौ हरिषु. नाभौ हरिषु. हरिषु नाभिषु. वेरी गुड. नाभौ नाभिषु. भीरुः गुरुः गुरौ गुरुषु. भीरौ भीरुषु. भीरौ भीरुषु. वेरी गुड. रज्जुः यथा धेनुः धेनौ धेनुषु. रज्जौ रज्जुषु. धेनु शब्दस्य अपरं रूपम् अस्ति धेन्वाम् इति. सप्तमी विभक्ति. समानं रूपम् अत्र किं भवति? रज्वाम्. रज्वाम्. रज्ज्वाम्. धेन्वाम् धेनुः धेन्वाम्. रज्जुः रज्वाम्. सन्ततिः मतिः. मतौ सन्ततौ. सन्ततौ मतिषु. सन्ततिषु. सन्ततिषु. अपरं रूपम् अस्ति मत्याम् एकवचने. तर्हि अत्र किं भवति? सन्तत्याम्. उत्तमम्. इदानीं राधिका भगिनी चतुर्णाम् उत्तरं वदतु. मातरि मातृषु. श्रोतरि श्रोतृषु. कार्यकर्तरि कार्यकर्तृषु. गुणाणुः गुरुः. अर्थ ಎಂತ महोदय? गुणाणुः. गुणः इति अस्ति किल? गुणः. अणुः. अणु इत्यस्य अर्थः अस्ति स्वल्पः इति. एटम अथवा स्वल्पः इति अर्थः. गुण प्लस अणु गुणाणु. गुणाणौ गुणाणुषु. उत्तमम्. इदानीं प्रतिभा भगिनी. वायुः संस्कृतिः. वायौ वायुषु. वायौ वायुषु. संस्कृतिः. मतिः स्त्रीलिंगम्. संस्कृत्यौ. संस्कृतौ. संस्कृतौ अथवा मत्याम्. संस्कृत्यां. बहुवचने संस्कृतिषु. उत्तमम्. इदानीम् अग्रे गच्छामः. प्रायः अत्र समाप्यते. आवरणे दत्तानां शब्दानां सप्तम्यन्तेन रूपेण रिक्तस्थलं पूरयत. तर्हि अत्र प्रतिभा भगिनी प्रतिभा भगिनी प्रतिभा भगिनी. तदनन्तरं रूपालक्ष्मी भगिनी रूपालक्ष्मी भगिनी रूपालक्ष्मी. तदनन्तरं राधिका भगिनी. लक्ष्मण भ्रातरि अतीव आदरः आसीत्. सम्यक् वा महोदय? सम्यक् सम्यक्. दोषः अस्ति चेत् अहमेव वदामि. भ्रातरि. सम्यक्. अग्रे ಲಕ್ಷ್ಮಣನಿಗೆ ಅಣ್ಣನಲ್ಲಿ ಅತೀವ ಗೌರವವಿತ್ತು इति अर्थः. प्रायः कन्नडभाषायां सप्तमी विभक्तिः न भवेत्, किन्तु संस्कृतभाषायां सप्तमी विभक्तिः एव भवेत्. ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಆದರ ಬಂದಾಗ ಬರುತ್ತೆ ಸರ್ ಅದು ಆದರ ವಿಶ್ವಾಸ. ಅರ್ಥ ಆಯ್ತು ನೀವು ಹೇಳಿದ್ದು. ಆದರ ಬಂದಾಗ ಅದರಲ್ಲೂ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಸಪ್ತಮಿನೇನಾ? ಸಪ್ತಮಿನೇ ಬರುತ್ತೆ. ಬಟ್ ಕೃಪೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಬಂದಾಗ
ನಮಗೆ ಕೃಪೆ ತೋರು. ಅಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅಲ್ಲ, ಚತುರ್ಥಿ ಬರುತ್ತಾ ಅಂತ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಗೆ ಬರುತ್ತೆ. ಓಕೆ ಓಕೆ. ಶಬರ್ಯಾಃ दाशरथौ अतीव आदरः आसीत्. कः दाशरथिः? रामः. शबर्याः अत्र का विभक्तिः अस्ति? षष्ठी विभक्ति. उत्तमम्. अग्रे श्रवणकुमारस्य पितरि अतीव आदरः आसीत्. उत्तमम्. रूपालक्ष्मी भगिनी. भीष्मस्य माता मातरि अतीव आदरः आसीत्. उत्तमम्. अग्रे एकलव्यस्य गुरौ अतीव आदरः आसीत्. दुहिता सर as like माता only ना सर? हौदु हौदु, माता तद्वदेव, दुहिता पुत्री इति अर्थः. जनकस्य दुहित्री न अल्ल मातरि, दुहिता दुहितरि 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 जनकस्य दुहितरि अतीव प्रीतिः आसीत्. राधिका भगिनी अवशिष्टं वाक्यद्वयं वदतु. न श्रूयते. राधिका भगिनी. विवेकानन्दस्य भारतीयसंस्कृत्याम् अतीव प्रीतिः आसीत्. उत्तमम्. दिलीपस्य देन्वाम् अतीव प्रीतिः आसीत्. उत्तमम्. इदानीं बहुवचनरूपाणि. अयम् अन्तिमः अभ्यासः अस्मिन् पाठे. एवमेव राधिका भगिनी राधिका भगिनी राधिका भगिनी, प्रतिभा भगिनी प्रतिभा भगिनी, रूपालक्ष्मी भगिनी रूपालक्ष्मी भगिनी. शिशुषु मुग्धता भवेत्. मुनिषु इन्द्रियनिग्रहः भवेत्. भ्रातृषु सम्यक् महोदय, भ्रातृषु सहमतः भवेत्. नेतृषु दूरदृष्टिः भवेत्. 4 ವಾಕ್ಯಗಳ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಇನ್ನೋಸೆನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮುಗ್ಧತೆ. ಭವೇತ್ ಭವೇತ್ ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಇದಕ್ಕೇನ್ ಅರ್ಥ? ಭವೇತ್ ಭವೇತ್ ಅಂತ ಆಗಬೇಕು, ಇರಬೇಕು, ಇರಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಥ. ಮುನಿಗಳಂದ್ರೆ ಅವರಲ್ಲಿ ಇಂದ್ರಿಯ ನಿಗ್ರಹ ಇರಬೇಕು. ಬ್ರದರ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಅವರಲ್ಲಿ ಸಹಮತ ಭವೇತ್ ಅಂದ್ರೆ ಐಕಮತ್ಯಂ, ಒಂದೇ ರೀತಿ ಚಿಂತನೆ. ನೇತ ಅಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ದೂರದೃಷ್ಟಿ ಇರ್ಲೇಬೇಕು. ಅವನಲ್ಲಿ ದೂರದೃಷ್ಟಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವನ್ ನೇತ ಅಲ್ಲ. ಪ್ರತಿಭಾ ಭಗಿನಿ. ಸ್ನಾಯುಷು ಶಕ್ತಿಃ ಭವೇತ್. ಆಯುಷು ಶಕ್ತಿಃ ಭವೇತ್. ದಧಿಷು ರುಚಿಃ ಭವೇತ್. ಸ್ನಾಯು ಪದಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥಃ? ಜಾಯಿಂಟ್ಸ್, ಮಸಲ್ಸ್ ಇಲ್ಲ ಜಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಂತ. ಸ್ನಾಯುಗಳು ಮಸಲ್ಸ್. ಇಲ್ಲಿ ಸ್ನಾಯು ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ವಾಯುವಾಹಿನಿ ನಾಡಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡೋಣ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಸಾರಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಗೆ ದೇಹದಲ್ಲಿ ವಾಯುವನ್ನು ಒಯ್ಯುವ ನಾಡಿ ಸಿರೆ, ಸ್ನಾಯು ರಜ್ಜು ದೇಹದಲ್ಲಿ ಅಂಗ
ಪ್ರತ್ಯಂಗಗಳ ಸಂಧಿಗಳನ್ನು ಸೇರಿಸುವ ಗಟ್ಟಿ ರಜ್ಜು. ಏನು ಅರ್ಥ ಇದು ದಯವಿಟ್ಟು ಹೇಳಿ. ಅಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಸರ್, ಮಸಲ್ ಟೆಂಡನ್. ಬಟ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅದೇ ಅರ್ಥ ಬರ್ತಾ ಇದೆಯಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ? ಮಸಲ್ ಟೆಂಡನ್ ಅದೇ ಅರ್ಥ ಬರ್ತಾ ಇದೆಯಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ? ಹೌದು 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 ಸರ್. ಓಕೆ. ಸೊ ಸ್ನಾಯು ಮೀನ್ಸ್ ಮಸಲ್ಸ್. ಸ್ತ್ರೀಲಿಂಗಂ ಪದಂ ಸ್ನಾಯು. ಧೇನುಹು ಸ್ನಾಯು ಶಬ್ದ ಸ್ನಾಯುಹು. ಬಟ್ ಡು ಮಸಲ್ಸ್ ಬ್ರೀದ್? Because it is telling Vayu Vahini Nadi. ನಾಡಿ ಟೆಂಡನ್ಸ್ ಕರೆಕ್ಟ್ ಇರುತ್ತೆ ಸರ್, ನಾಟ್ ಮಸಲ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ. Tendon correct ಇರುತ್ತಾ? Tendons is that which connects bones to muscles. ಹೌದು ಹೌದು. So Because then we you are are saying- suffering sir, that's why we. What Pratibha Bhagini? ನಾಡಿ ಅನ್ನೋದೇ ಕರೆಕ್ಟ್ ಇರ್ಬೋದಾ ನೋಡಿದ್ರೆ? No, but see, the word Nadi has two meanings. One, in Ayurveda Shastra, Nadi itself is different. Here, Nadi refers to a channel. Yes, ವಾಯುವಾಹಿನಿ ನಾಡಿ ಇತಿ ಅಸ್ತಿ ಖಲು. ಅತಃ I don't know which channel in our body transports Vayu. Blood only transports. Then it means arteries, but it is not arteries. It is tendons or something, because in English dictionary they have given tendons and ligaments. I think that is the meaning, tendons and ligaments. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಗೆ ಸ್ಟ್ರೆಂಥನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಟೆಂಡಾನ್ಸ್ಗೆ ಅಲ್ವಾ ಸರ್ ಹೇಳಿ? ಅತ್ರ ವಾಕ್ಯ ಅಪಿ ಶಕ್ತಿ ಇತಿ ಪದಮಸ್ತಿ. ಸರಿ, ಅದೇ ಸ್ಟ್ರೆಂಥನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಸ್ನಾಯುಷು ಶಕ್ತಿ ಭವೇತ್ ಇತ್ಯೇವ ಅಸ್ತಿ. अस्तु. अहं मम पार्श्वे आयुर्वेदस्यापि एकः कोशः अस्ति, तदेकं वारम् उद्घाटयामि. तत्र किं पदमस्ति इति पश्यामः. कोशाः अत्र आयुर्वेद WHO ಟರ್ಮ್ಸ್. ಈ ಒಂದು ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಮ್ಯಾಪ್ಡ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂಡ್ ಆಯುರ್ವೇದ ಫಾರ್ 4800 ಆಡ್ ಟರ್ಮ್ಸ್. ಇಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಸ್ನಾಯು ಲೋಡ್ ಆಗೋದು ಒಂದೊಂದ್ಸಲಿ ಟೈಮ್ ತಗೊಳುತ್ತೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಪದಗಳಿದೆ ಇದರಲ್ಲಿ. Otherwise I'll type in tendon. अत्र tendon इति एकनिमिषम् उपधातु एतद् tendon इंग्लिश टर्म. अत्र किम् अस्ति? कंडरा इति अस्ति. कंडरा tendon. ಮಸಲ್ ಅಂತಾನೆ ಕೊಡೋಣ. ಮಸಲ್ MUSCLE ಮಸಲ್. You have to see only muscle bearing membrane, muscle, long muscle. Muscle ಗೆ ಜಂಘ ಇತಿ ದೃಶ್ಯತೆ. ಮಾಂಸ ರಜ್ಜುಃ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ಮಾಂಸ ರಜ್ಜುಃ muscle ಗೆ. Rajju is like network of muscles. ಮಾಂಸ ಜಾಲಂ. Now let me try that. Snayu. 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 Snayu ಪದನೇ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾಡಿ. ಅದು ನಾನು ಇನ್ನ ನಿಧಾನವಾಗಿ ಆಮೇಲೆ ನೋಡ್ತೀನಿ ಸ್ನಾಯು ಅಂದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಏನ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. ಅಸ್ತು. तर्हि वाक्यद्वयं. रूपालक्ष्मी भगिनी. डैश स्वच्छता भवेत्. बहुवचनं रूपं. विपणिषु स्वच्छता भवेत्. स्नेहः भवेत्. यातृ स्नेहः भवेत्. यातृषु मातृषु स्त्रीलिंगं पदं. स्नेहः भवेत्. याता इति अस्ति किल? याता. इत्थं सप्तमी विभक्तेः पाठः समाप्तः. विभक्ति वल्लरी इति ग्रन्थः एव समाप्तः. उत्तमं.
तर्हि तत्र किम् अवशिष्टम् अस्ति? सम्बोधनम् अतीव सुलभम् अस्ति, पुटद्वयमेव। भवत्यः एव स्वाध्यायं कुर्वन्तु, अत्र अधिकं क्लेशः नास्ति। अत्र केवलं 13 वाक्यानि। तर्हि इदानीं परीक्षा भवति। कदा भविष्यति परीक्षा इत्युक्ते 3 दिनाङ्के प्रातःकाले एव अहं परीक्षापत्रं दास्यामि। जनवरी 3 प्रातःकाले तस्य प्रत्यर्पणम् उत्तरपत्रं यू हैव टू सबमिट by 4th night. whoever needs extra time मह्यं सन्देशं प्रेषयन्तु। दिनद्वयस्य अवकाशः भवति। 3 दिनाङ्के 4 दिनाङ्के। 3 दिनाङ्कः अस्ति शनिवासरः। पाठः भवति रात्रौ 8तः 9:30 4 दिनाङ्के भानुवासरे पाठः न भवति। तस्मिन् दिने पाठः न भवति। परीक्षा लेखनार्थं समयः दीयते। स्पष्टम्? इदानीम् एतद् विभक्तिवल्लरी ग्रन्थं समाप्य आत्मविश्वासः, संस्कृतभाषायाः अवगमनार्थम् आत्मविश्वासः वर्धितः वा? अधिकं धैर्यं सम्पादितं वा? विभक्तिज्ञानं स्पष्टं वा? अतः अहं चिन्तितवान् आदौ विभक्तिवल्लरी इति ग्रन्थं पठामः। यथा विभक्तीनाम् अभ्यासः विभक्तिवल्लरी इति ग्रन्थेन अभवत्, तद्वत् अपरः ग्रन्थः अस्ति। दृश्यते वा? अहं दर्शयामि अत्र। कालबोधिनी। अयं ग्रन्थः क्रियापदानां कृते अतीव उपयोगी। अयं ग्रन्थः क्रियापदानां कृते, लकाराणां कृते। यथा विभक्तिवल्लरी तद्वत् कालबोधिनी। किन्तु अधुना अस्य ग्रन्थस्य पठनं वयं न कुर्मः। प्रकृतं परिचयस्य पाठ्यक्रमस्य अनुवर्तनं कुर्मः। तदनन्तरं यदि मध्ये वयम् अधिकं समयं प्राप्नुमः तदा कालबोधिनी ग्रन्थतः अपि किञ्चित् अभ्यासं करिष्यामः। अधुना मास्तु। अधुना पुनः, यतोहि आगस्ट् मासे परिचयस्य परीक्षा आगमिष्यति। तदा परिचयस्य परीक्षा लेखनीया। तावता कालेन परिचयस्य सर्वेपि विषयाः पठनीयाः। तत्र प्रतिपाठं 4 वा 5 श्लोकाः सन्ति। तर्हि ग्रन्थे आहत्य 10 पाठाः, तर्हि 40 श्लोकाः कण्ठस्थीकरणीयाः। यू विल हैव टू बाय हार्ट 40 सुभाषितं, श्लोकः, एव्रिथिंग। अतः परिचये अस्माकम् अवधानम् अधिकं भवतु इतः परम्। अनन्तरं पुनः कालबोधिनी ग्रन्थे अपि कांश्चन अंशान् पठिष्यामः। तदा क्रियापदस्यापि दार्ढ्यं, नामपदस्यापि दार्ढ्यं। तदा भवत्यः सर्वे अपि संस्कृतभाषायां प्रवीणाः। अस्तु, अत्र मुद्रणस्य स्थगनं करोमि। एकनिमिषम्। स्टाप् रेकार्डिंग।